थेट जाऊयात नाशिकला शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात, जिथे पोहोचलेत उद्धव ठाकरे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देतात. वेदांत, ताजे अपडेट्स काय आहेत? उद्धव ठाकरे यांचं संबोधन कधी सुरू होईल? साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये उद्धव ठाकरे आपल्या भाषणाला सुरुवात करतील. कारण आपण बघतो सकाळपासून वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं होत आहेत. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन या निर्धार शिबिरातनं केलं जात आहे. आणि नाशिकमध्ये म्हणजे आधी ईशान्य मुंबईमध्ये हे निर्धार शिबिर झालं होतं आणि त्यानंतर मुंबई बाहेर हे पहिलं शिबिर होतंय. आणि त्यामध्ये कशा प्रकारे पुढची रणनीती पक्षाची असणार आहे, संघटनात्मक बांधणी कशा प्रकारे करायची आहे, या सगळ्यांची एक मार्गदर्शन हे उद्धव ठाकरे या सगळ्या शिबिरामध्ये देतील. शिवाय जी काही राजकीय सध्याचं वातावरण आहे त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. आणि जे विशेष राज्यामध्ये आहेत त्याबाबत सुद्धा आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे साधारणपणे 1 ते 1.5 तासानंतर म्हणजे जो वेळ आहे साधारणपणे 6 ते 6:30च्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होईल. प्रसन्न. धन्यवाद वेदांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.